नमस्कार, मी प्रणिता अक्षय क्षीरसागर घुले. मी यापूर्वी 3 वेळा तुमच्या सर्वांच्या पुढे आलेली आहे. काही विषय झालेले आहे, त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. परंतु आता मला न्याय न मिळाल्यामुळे मी जिल्हा कार्यालय या ठिकाणी उद्या 27/3/2026 रोजी उपोषणासाठी जात आहे. उपोषणाला जाण्याचे माझे काही मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरती मी आता तुमच्याशी चर्चा करणार आहे. मुद्द्यांचा विषय असा आहे की मनसरच्या नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने मनसरच्या नागरिकांना परमिशन दिलेलं आहे, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून माझ्या गावच्या गोरगरीब आणि साध्या लोकांना यांनी जे फसवलेले आहे त्या प्रकरणात मी आवाज उठवण्यासाठी जात आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे शुभाशुभात माझ्या पाठीमागे राहावं ही माझी विनंती. माझ्या मनसर मार्केट यार्डच्या पाठीमागे 127/4 या ठिकाणी एक बांधकाम झालं होतं. अनधिकृत पद्धतीचं बांधकाम आहे. महापारेषणच्या 132 kV लाईनच्या खाली झालेलं बांधकाम आहे. तर त्या बांधकामाला परमिशनच नसते, कारण की महापारेषणचे असे स्ट्रिक्ट रूल्स आहेत का स्वराज्य संस्थेने ते फॉलो करायचे असतात. त्याच्याखाली कोणत्याच प्रकारचं पत्र्याचं शेड देखील तिथं मारायला परमिशन नसते. तर तिथं मनसरचे CEO गोविंद जाधव, यापूर्वीचे बांधकाम अधिकारी देशमुख आणि आत्ताचे जे चालू अधिकारी आहेत संदीप पवार यांनी ज्या बांधकाम पूर्ण होण्यासाठी जी मदत केलेली आहे त्याच्या पूरक त्यांनी ज्या टिप्पण्या लिहिलेल्या आहेत आणि चुकीचे जे डॉक्युमेंट्स लावून मनसरच्या लोकांचा जीव धोक्यात घातलेला आहे, त्याबद्दलच्या उपोषणासाठी मी जाते आहे. त्याचा मुद्दा असा आहे की त्यांनी ही एक हे आहे अरुण बाबूराव बानकेले यांच्या नावाची कप्रत आहे. ही कप्रत वापरलेली आहे ज्या मालकाने, ज्याचा ह्या कप्रतीशी काही संबंध येत नाही. ही कप्रत त्यांनी मान्य करून ही फाईल लावून ह्या कप्रतवरती त्यांनी बांधकामाला परमिशन दिलेली आहे. हा एक टिप्पणी आहे, हाताने लिहिलेली टिप्पणी आहे. तर 132 kVचा जी लाईन गेलेली आहे त्याचा उल्लेख त्यांनी इथं 33 kV केलेला आहे. म्हणजे त्याच्याशी पूरक त्यांनी ही पैसे घेऊन त्या गोष्टीशी पूरक अशी टिप्पणी त्यांनी दिलेली आहे का जेणेकरून त्यांना पुढे कोणत्याही सँक्शनला प्रॉब्लेम येऊ नये. त्याच्यानंतर महापारेषणनी 2023लाच बांधकाम झालं होतं. 2023चीच ही नोटीस आहे महापारेषणची. महापारेषणनी तर स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की बांधकाम तातडीने थांबवा आणि बांधकाम पाडून टाका आता आहे त्या स्थितीत. तेव्हा 4च महिने झालेले, आज ते बांधकाम पूर्ण झालेले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं कम्प्लिशन नसताना लोक तिथं राहतात आणि लोकांचा जीव धोक्यात आहे या गोष्टीमुळं. आणि त्याच्यानंतर यांनी कोर्टाचा जो निकाल आहे त्याचा देखील यांनी अपमान केलेला आहे. कोर्टाचा निकाल हा रस्त्याचा निकाल आहे. हा रस्ता खाली प्रांत ऑफिसला जाऊन मिळतो, परंतु अधिकाऱ्यांची मनमानी आणि चुकीच्या बांधकाम करण्यासाठी जे दिलेले पैसे आहेत त्याच्या लाजेकाजेपोटी त्यांनी न केलेल्या कारवाईमुळं तो रस्ता आज बंद आहे. माझी 3.5 फुटाची जी जागा आहे ती त्यांनी अडवलेली आहे. माझ्या घराचं व्हेंटिलेशन अडवलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात इतके काही वेगवेगळे बदल झालेले आहेत, माझे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याबद्दल मी चाललेली आहे. याच्यानंतर असे अनेक मुद्दे आहेत का मनसरचे असे काही राजकारणी आहेत जे यापूर्वी म्हणत होते का मनसरमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे आणि काही तो भ्रष्टाचार कसा काय गायब झाला आहे. हा खूप मोठा मुद्दा मनसरच्या लोकांना हा प्रश्न पडला असेल आणि मनसरचे लोक याच्यावरती का कोणताच आवाज उठवत नाही आहे हा माझा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मी जेव्हा उपोषणावरनं येईल त्याच्यानंतर असे बरेचसे मनसर शहरातले मोठे मोठे राजकीय नेते आहेत जे मला असं वाटतं की गोविंद जाधवचे एजंट होते. गोविंद जाधवचे जे काही मालमत्ता असेल किंवा पैसे जे कलेक्ट करायचे असेल ते कलेक्ट करायचे ते कामं करत होते. आपण हे झाल्याच्या नंतर, माझं उपोषण झाल्याच्या नंतर मी त्या गोष्टीवरती येणार आहे आणि ह्या बरेचसे जे राजकीय नेत्यांची नावं मला माहिती आहेत. माझ्याकडे प्रूफ जरी नसतील तरी पण हे माझ्या कुटुंबातल्या लोकांबरोबर घडलेलं आहे म्हणून मी या गोष्टीची चणचण मला आहे आणि याच्यासाठी तुम्ही पण सगळ्यांनी आवाज उठवावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण की गोविंद जाधवांनी आपलं पूर्ण गाव धुवून खाल्लेलं आहे. त्यांनी इतका भ्रष्टाचार केलेला आहे. सर्वसामान्यांच्या घराच्या शेजारी 7 फुटाचे रस्ते आहेत. त्यांनी 30-30 फुटाचे रस्ते सँक्शन करून भविष्यात आपल्यासाठी खड्डे खणून ठेवलेले आहेत. ते रस्ते कुठं आहेत, काय आहेत आणि याचा परिणाम असा आहे की लोकांची घरं पडणार आहेत त्याच्यामुळं. नंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर फक्त एवढंच मला वाटतंय का आता मनसरच्या लोकांचं भवितव्य धोक्यात आहे आणि मनसरच्या लोकांनी याच्यावरती लवकरात लवकर आवाज उठवून स्वतःची घरं, स्वतःच्या नगरपंचायतीत होणारा जो भ्रष्टाचार आहे याच्याबद्दल तुम्ही लवकरात लवकर आवाज उठवा. कारण कोणताच राजकीय नेता तुमच्यासाठी लढणार नाही, तो फक्त राजकारणासाठी लढणार आहे आणि त्याचं राजकारणाची पोळी भाजून झाली का तो बाजूला होणार आहे.
आणि गोविंद जाधव लोकांचं म्हणणं आहे की गोविंद जाधव मी जे 3 कोटी रुपये मंचर नगर पंचायतसाठी आणले तर त्यांनी उपकार नाही केले, त्यांनी त्याच्या 10 पट पैसे खाल्लेले आहेत मंचर नगर पंचायतचे. आणि याच्यावरती मी हळूहळू येणार आहे. एक 3-4 दिवसांनंतर मी जेव्हा उपोषणावर नाही येईल तेव्हा मी परत कंटिन्यू करेल, तुम्हाला सगळ्यांना भेटेल, तुमच्या सगळ्यांशी बोलाल. हे तुम्ही ज्या लोकांना फॉलो करताय, जे राजकीय नेते तुमचे आदर्श असतील, म्हणजे स्थानिक नेते, मनसरगाव पातळीचे जे नेते आहेत, जे तुमचे आधारस्तंभ म्हणा किंवा तुमचे जे काय तुम्ही त्यांना समजत असाल की हे तुम्हाला कोणत्या प्रकारे भावनिक साथ घालून तुम्हाला कायम फसवत आलेत आणि स्वतःचे राजकीय पोळे भाजत आलेत, याविषयी मी तुम्हाला माहिती देईल. तूर्तास मी आता इथे थांबते. फक्त माझ्या उपोषणाला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभावेत हीच माझी अपेक्षा. मी 1.5 वर्ष नगरपंचायतला जेव्हा बांधकाम चालू झालं त्याच्यानंतर मी त्यांना अर्ज करत होते. त्यांनी मला हसून उडवडवीची उत्तरं देऊन त्यांनी तो वेळ काढून घेतला. त्याच्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी मला न्याय दिला असं मला वाटलं, कारण की त्यांनी ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एक चौकशी समिती गठीत केली आणि ती चौकशी समिती गठीत केल्याच्या नंतर त्या चौकशी समितीचा अहवाल देण्याचा एक टाईम असतो 30 दिवसांचा. तो टाईम उलटून जाऊन 26/3/2026 तारीख आहे आणि अद्यापही मला कोणत्याच प्रकारचा अहवालाची कोणतीही प्रत भेटलेली नाही आहे किंवा त्यांचं आता असं म्हणणं आहे, त्यांचा 2 दिवसांपूर्वी फोन आलेला की आमचा अहवाल रेडी आहे, पण अहवाल रेडी करण्यासाठी तुम्हाला पंचनामा करणे, आर्किटेक्टला नोटीस काढणे, त्याच्यानंतर तिथल्या लोकल म्हणजे त्यांनी ज्यांची कप्रत वापरली आहे त्यांना नोटीस काढणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे, त्याचे जाबजबाब नोंदवणे, यापैकी कोणतीच गोष्ट तिथे घडलेली नाही आहे. मग माझा असा प्रश्न आहे का हा अहवाल कोणाला वाचवण्यासाठी तर केला गेलेला नाही आहे की ही पूर्ण साखळीच भ्रष्ट आहे का सर्वसामान्यांना कधी न्यायच भेटणार नाही. आम्ही असे 3-3 वर्ष आमचे आयुष्य डिस्टर्ब करून नुसते ह्याच गोष्टींच्या मागं लागायचं आहे. आम्हाला कोण न्याय देणार आहे? जिल्हाधिकारी न्याय देत आहेत का स्थानिक कोणते नेते आहेत ते न्याय देत आहेत? ह्याच्यावरती कुणीच बोलणार नाही. ह्याच्यावरती आता आमची लढाई आहे, ती आता आमचीच आम्हाला लढायला लागणार, दुसरं तर कोण आमच्या बाजूने लढणार नाही आहे. पण मी गोविंद जाधव आणि त्यांची संबंध टीम आहे यांचा भ्रष्टाचार आता बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अधिकाऱ्यांनी यावर काही कारवाई केली आहे का? अधिकाऱ्यांनी यावर कारवाई अशी केलेली आहे की 1966च्या ॲक्टनुसार त्यांनी फक्त त्याच्यावरती 250 रुपये पर डे आणि 5000 रुपये असा फाईन मारलेला आहे. डेली त्याला 250 रुपये द्यायला लागतात, पण मला असं वाटत नाही की त्याच्यातला 1 रुपया पण अधिकाऱ्यांनी जमा केलेला असेल, कारण की त्यांची सगळी मिलीभगत आहे. बिल्डरांच्या फायद्यासाठी आजपर्यंत अधिकाऱ्यांनी फक्त सर्वसामान्यांना पिडलेलं आहे आणि बिल्डरांनी पण मनसरच्या लोकांना फसवलेलंच आहे. बिल्डरांनी कोणतं असं हे केलेलं नाही. अधिकाऱ्यांनी मागल तितके पैसे देणे आणि त्यांना हवं त्या पद्धतीच्या बांधकामाच्या परमिशन्स घेणे. तुम्हाला आणि तुमच्या तिथले राहणाऱ्या रहिवाशांना तिथं भविष्यात काय धोका जाणवू शकतो? जर इनकेस उद्या जर पावसाच्या वातावरणाच्या वेळेला जर तुम्ही आले, ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला तिथे इतका भयानक आवाज येत असतो त्या वायरींचा. जर भविष्यात जर ती वायर जर तुटली तर माझ्या सकट तिथे राहणारे जेवढे कुटुंब आहेत त्यांचा जीव जाऊ शकतो. एवढी जोखमीची गोष्ट असताना सुद्धा त्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाहीये. तुम्ही म्हणाला चौकशी समिती, त्या चौकशी समितीचा अहवाल चौकशी समितीचा अहवाल त्यांना मला 26/1/2026ला देणं त्यांच्यासाठी आमच्यासाठी अपेक्षित होतं, कारण ती लास्ट डेट होती त्यांची. आज 26/3/2026 तारीख आहे आणि 2 महिने होऊन सुद्धा माझ्या हातात कोणत्याच प्रकारचा निकाल आलेला नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, तुमचा रोष कोणावरती नक्की? माझा रोष ही गोष्ट दडपली जाते की काय? जाणीवपूर्वक हे यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी केलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत यांनी. आणि माझा रोष आहे ना ह्या पूर्ण सिस्टमवरतीच आहे की एका सर्वसामान्य माणसाने किंवा एखाद्या स्त्रीने किती झटावं, कुठपर्यंत झटावं, तिला तिचं वैयक्तिक आयुष्य आहे, तिला तिची स्वप्न आहेत, काही याच्यातच आम्ही गुंतून पडावं. अधिकाऱ्यांकडे सगळं त्यांच्या वरिष्ठांकडं भरपूर अधिकार आहेत, त्या अधिकाऱ्यांचा ते वापर कधी करणार त्या चुकीच्या अधिकाऱ्यांवरती? आणि ह्याच एकाच गोष्टीसाठी मी 10 वेळा एकच अर्ज घेऊन मी 10 वेळा कलेक्टर ऑफिसला गेलेले आहे. इव्हन आत्तामध्ये सुनावणी झाली, त्या सुनावणीला सुद्धा CO गोविंद जाधव हजर नव्हते, त्यांच्या बिहाफवरती संदीप पवार तिथे आले होते. म्हणजे हे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मानत नाही. मेडिकल लीव्ह त्यांनी 3 महिन्याची घेतली. मेडिकल लीव्हच्या नावाखाली ते बर्फाळ प्रदेशात फिरायला गेले होते, त्याचे पण फोटोज आहेत माझ्याकडे. म्हणजे हे आमची तर फसवणूक करतायत, यांच्या वरिष्ठांच्या आणि शासनाची पण फसवणूक करतायत, पण शासनाने का डोळे बंद केलेले आहेत याच्याबद्दल मी थोडी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी त्यांच्याशी याबाबत चर्चा केली का? मी 1.5 वर्ष त्यांच्याकडे जात होते. त्यांनी मला बऱ्याच वेळा धमक्या पण दिल्या की
तू जर हे जर केलं तर मी तुझ्यावर गुन्हे दाखल करेल, मी काय असाच नाही आहे, मी ही नोकरी सोडून इथं आलेलो आहे, मी PSI होतो. म्हणजे अशा बऱ्याच प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी. पण त्यांना माहीत नाही आहे की मी मनसरकरांची लेक आहे, मी कोणाला घाबरणारी नाही आहे. मी पण त्यांना त्यांच्या शैलीत उत्तरं दिलेली. ते मला म्हटलेले तुमच्यावरती 356चा गुन्हा दाखल करेल, असं काहीतरी कलम आहे मला वाटतं की याच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करायचा काहीतरी कलम आहे. त्या कलमांतर्गत ते माझ्यावर गुन्हा दाखल करणार होते. पण त्यांना पण मी सांगितलं का सर, जर तुम्ही जर माझ्यावरती खोटे जर गुन्हे दाखल जर करणार असाल तर मला पण त्याच्याविरुद्ध कोर्टात जाऊन तुम्हाला कोर्टात ओढता येतं. त्याच्यामुळे धमक्या वगैरे द्यायचं काही कारण नाही तुमचं आम्हाला. परंतु आता तुमच्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे, कशा पद्धतीने तुमच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि काय रूपरेषा असणार आहे? मी माझा स्वतःसाठी न्याय मागण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. कारण की माझा आता या साखळीवरती विश्वासच राहिलेला नाही आहे. त्यांचं आत्तापर्यंतचं असं म्हणणं होतं की आम्हाला महापारेषण रिप्लाय देत नाही आहे म्हणून आम्ही लेट करतो आहे. पण ह्या सिस्टमवरती माझा भरोसा राहिलेला नाही आहे. आता माझं असं म्हणणं आहे की मला फक्त कलेक्टरच न्याय देऊ शकतील म्हणून मी उद्या त्यांच्या दालनात जाऊन उपोषणासाठी बसणार आहे. माझी रूपरेषा अशी आहे का माझे 3 मुद्दे आहेत. त्या 3 त्या 3 मुद्द्यांवरती जर मला जर न्याय जर दिला कलेक्टर साहेबांनी तर मी उपोषण मागे घेईन. आणि जर त्यांनी जर मला जर न्याय जर दिला नाही तर मग माझा जीव गेला तरी पण चालेल, पण मी उपोषणावर उठणार नाही. भविष्यात जर तिथं काही घटना घडली तर तुम्ही दोष कोणाला देणार? घटना घडल्यावरती आम्ही जिवंत राहणार नाही, आम्ही कसं काय दोष देणार कोणाला? म्हणजे ती एवढी गंभीर बाब आहे का जर ती लाईन जर पडली, म्हणजे मला असं आठवतं की काही वर्षांपूर्वी एक याचा वायफायची वायर टाकणारा एक मुलगा तिथे आला होता. त्या मुलाकडनं ती चुकून वायर त्याच्यावरती पडलेली तर त्याच्या शरीरात आग लागली होती. तो मुलगा आजही मनसरमध्ये जिवंत आहे, त्याचं अर्ध शरीर जळालेलं आहे. एवढी खतरनाक वायर आहे ती. त्याच्या 10 फुटांवरती जरी माणूस त्याच्या डिस्टन्समध्ये आलं तरी पण माणसाला करंट बसू शकतो. म्हणजे एवढं जोखमीची ती विद्युत वाहिनी असताना सुद्धा अधिकारी कोणत्याच प्रकारचं ॲक्शन घेत नाही. म्हणजे हे नक्की का घेत नाही येत आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे. तुम्ही आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले नाही? मी 4 ते 5 वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले आणि मला जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी हे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला न्याय द्यायला सक्षम आहे मॅडम, तुम्ही वारंवार येऊ नका, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. पण त्यांच्या म्हणल्याप्रमाणे असं अजून तरी काही घडलेलं नाही आहे. तर आता मी अजून वाट पाहू शकत नाही. कारण की मला असं ऐकवण्यात आलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत, आत्ता बदल्या होणार आहेत असं मला ऐकायला आलेलं आहे. तर त्याच्यामुळं मी उपोषणासाठी बसते. कारण हे भ्रष्ट अधिकारी इथून जाऊन दुसरी कोणती तरी नगरपंचायत हे लोक खराबच करणार आहेत. तर एकतर यांना निलंबित करा, यांच्यावरती गुन्हे दाखल करा किंवा यांची चौकशी असतोपर्यंत यांना ह्याच गावात राहू द्या. कारण की यांचा एकच विषय नाही आहे, यांच्या अजून अशा हजारो विषय. मनसर नगरपंचायतचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचे स्टेटस आपण जर बघतोय तर सगळे नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील, अनेक जण त्यांचे स्टेटस ठेवत आहेत किंवा चांगला अधिकारी म्हणून त्यांना बोललं जाते आणि एकीकडे तुम्ही असे आरोप करताय, त्यावर काय म्हणतात? मॅडम ते असं असतं ना की जेव्हा एका अधिकाऱ्यांशी मी बोललेले मनसर नगरपंचायतच्याच, तेव्हा त्यांना मी असं विचारलेलं की आता ही नवीन बॉडी आली, आता तुमचं काय होणार? तर त्यांचा त्यावेळेला मला असा रिप्लाय होता, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे याच्यामध्ये लपलेलं, का मॅडम आता आम्हाला सिस्टीममध्ये काम करायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता एकमेकांना धरूनच चालायला लागणार. कदाचित हीच ती सिस्टीम असेल त्याच्यामुळे ते आता एकमेकांना धरून चालत असतील.